नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकत्याच आलेल्या बातमीनुसार गेल्या 18 महिन्यापासून DA थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे। कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याचा थकबाकीदार DA सरकारकडून दिला जाणार आहे। त्याबद्दलच आपण सविस्तर बघू। केंद्र सरकारने अलीकडेच 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या DA किंवा DRमध्ये 4% वाढ केली आहे। या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या 18% DA थकबाकीबाबत काही सांगितले नाही। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री कुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफसाठी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता। आता यावर शासन निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे। कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना श्री कुमार यांनी सचिव DOPT यांना सांगितले की कर्मचाऱ्यांना 18 महिन्याची थकबाकी DA मिळेल। नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DRची थकबाकी भेट म्हणून दिली जावी। कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबवली आहे। त्यामुळे 34,402.32 कोटी रुपयांची बचत झाली आहे। DA थकबाकीचा मुद्दा यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडे मांडण्यात आला होता। नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ॲक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री कुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे। पेन चेंजेस पीपल, प्यार से ज्यादा दर्द लोगों को बदलता है। पेन चेंजेस पीपल, आप बदल जाते हो, आपका आउटलुक बदल जाता है दुनिया को देखने का। या सर्वांशिवाय 18 महिन्यांचा DR पेमेंटवरील चर्चा सुरू आहे, जी कोरोना व्हायरसच्या काळात थांबवली होती। स्टाफ साइड नॅशनल काउन्सिलने कॅबिनेट सचिवांना 18 महिन्यांची DA थकबाकी मंजूर केली आहे। हे अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही हवाला देण्यात आला आहे। केंद्र सरकारने सांगितले की पेन्शनधारक आणि केंद्र सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरलेली 18 महिन्याची DAची थकबाकी भरण्याची मागणी करत आहेत। केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगितले की अनेक कर्मचारी संघटनांनी DAची थकबाकी भरण्यासाठी अर्ज केले आहेत। तथापि सरकारने स्पष्टपणे सांगितले की DA थकबाकी सोडवणे सध्याच्या परिस्थितीत व्यावहारिक नाही। म्हणजेच केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 34,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त DA रक्कम देणार नाही। केंद्र सरकारची वित्तीय तूट अद्यापही FRBM कायद्यात नमूद केलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले आहे। त्यामुळे DA थकबाकी भरणे शक्य नाही। श्री कुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला 6% व्याजासह पैसे द्यावे लागतील। कोरोना काळात DAचे पेमेंट थांबवले होते। कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत 18 महिन्याचा महागाई भत्ता आणि 3 हप्ते बंद केले। त्यावेळी सरकारने आर्थिक स्थिती बिकट असल्याचा दावा केला आहे। राष्ट्रीय मंत्री परिषद सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता। थकबाकीची रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती। गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने मागणी पूर्णपणे फेटाळून लावली। श्री कुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे। 2020च्या सुरुवातीस कोविड-19च्या साथीच्या आजारामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या DAवर निर्बंध लादण्यात आले होते। त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे 11% DA देणे बंद करून कोट्यवधी रुपयांची बचत केली होती। त्यानंतर 18 महिन्यांची थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटनांनी सरकारला अनेक पर्याय सुचवले होते। यामध्ये एकच वेळी थकबाकी भरण्याचाही समावेश होता। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।